गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सर्वांनी रोटेशनल मोशन हा जो आपला टॉपिक आहे, रोटेशनल मोशन एररलेसमधला तो टॉपिक ओपन करायचा आहे आणि त्याच्यामधला अँग्युलर डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन हा जो सेक्शन आहे तो सर्वांनी ओपन करा. रोटेशनल मोशन हा एररलेसमधला टॉपिक ओपन करायचा आणि त्याच्यामधला अँग्युलर डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन हा सेक्शन सर्वांनी ओपन करायचा आहे. झालं की सांगा मला. झालंय का बघा? केलाय ओपन सगळ्यांनी मिसबा? ओके. पूर्वा, आदिती, साक्षी, वैष्णवी, ओके, आसिया, श्रुती. हां, आता याच्यामध्ये नीट लक्षात घ्यायचं मी काय सांगते. अँग्युलर डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन हा जो सेक्शन आहे, या सेक्शनमध्ये काही एक्झाम्पल्स असे आहेत ज्याच्यामध्ये आपण पुढे रोटेशनल मोशन हा टॉपिक शिकणार आहे. तर त्या टॉपिकमधल्या काही कन्सेप्ट म्हणजे जसं की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी, त्यानंतर कायनेटिक एनर्जी ऑफ द रोटेटिंग बॉडी, अशा काही कन्सेप्ट आपल्याला रोटेशनल मोशनमधल्या या टॉपिकमध्ये इथं या कंटेंटमध्ये आहेत. म्हणजे हा जो सेक्शन आपण बघतोय त्याच्यामध्ये अशा काही कन्सेप्ट तुम्हाला येतील की ज्या आपण बघितलेल्या नाही आहेत, पण तो बघणार आहोत आपण. कशामध्ये बघणार आहेत आपण? त्या रोटेशनल मोशनमध्ये बघणार आहोत. तर ओके, तर त्या कन्सेप्ट सोडून बाकीचे जे एक्झाम्पल्स असतील ते एक्झाम्पल आज आपण डिस्कस करूयात. ओके, काही एक्झाम्पल्स इथं मी स्किप करेन, ते एक्झाम्पल आपण रोटेशनल मोशन टॉपिक झाल्यानंतर बघणार आहोत. मग आत्ता एक्झाम्पल नंबर सगळ्यांनी घ्यायचा आहे. थर्ड एक्झाम्पल घ्यायचं आहे सगळ्यांनी. अ पार्टिकल मूव्स अलॉंग अ सर्कल ऑफ रेडियस 20/π मीटर with constant tangential acceleration if the velocity of the particle is 80 meter per second. At the end of second revolution after motion has begun, the tangential acceleration is. काय सांगितले बघा की पार्टिकल मूव्स अलॉंग अ सर्कल, पार्टिकल हा सर्कलवर रिव्हॉल्व होतो आणि रेडियस किती आहे त्याची 20/π. ओके, त्यानंतर कॉन्स्टंट टँजन्शियल ॲक्सेलरेशन आहे आणि व्हेलॉसिटी आहे 80 मीटर पर सेकंड आणि ॲट द एंड ऑफ सेकंड रिव्हॉल्युशन आफ्टर द मोशन हॅज बिगिन द टँजन्शियल ॲक्सेलरेशन इज. तुम्हाला इथे विचारलेलं आहे टँजन्शियल ॲक्सेलरेशन आता काय असेल. ओके, बघा याच्यामध्ये एक्झाम्पल कितवं सांगितलेलं आहे मी तुम्हाला. थर्ड एक्झाम्पल. तुम्हाला गिव्हन काय आहे बघा. पहिल्यांदा व्ही गिव्हन आहे. व्ही किती आहे बघा, 80 मीटर पर सेकंद. त्यानंतर रेडियस आर गिव्हन आहे. रेडियस आर किती आहे 20/π. व्ही गिव्हन आहे 80 आणि आर किती गिव्हन आहे 20/π गिव्हन आहे. या दोघांचा यूज करून आपण ओमेगा फाइंड आउट करू शकतो. या दोघांचा यूज करून आपण काय काढू शकतो? ओमेगा काढू शकतो. तर ओमेगा इज इक्वल टू V/R हा फॉर्म्युला असेल. ओमेगा इज इक्वल टू V/R. व्हीची व्हॅल्यू किती आहे 80 आरची किती आहे 20/π. इथं आन्सर किती आलं बघा 4π. ओमेगाची व्हॅल्यू किती आलेली आहे 4π एवढी व्हॅल्यू आलेली आहे. आता इथं ते जे व्हील आहे त्याचं मोशन रेस्टपासून स्टार्ट झालं म्हणजे ओमेगा ही व्हॅल्यू तुम्हाला 4π मिळते आणि इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी ही किती आहे तर 0 आहे. ओमेगा नॉट याची व्हॅल्यू किती आहे 0 आहे. त्यानंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा की किती रिव्हॉल्युशन्स होतात. किती रिव्हॉल्युशन्स होतात तर 2 रिव्हॉल्युशन्स होतात. ओके, 2 रिव्हॉल्युशन्स होतात म्हणजे नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स इज इक्वल टू n इज इक्वल टू किती आहे 2 आहे. नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स इज इक्वल टू n इक्वल टू किती आहे 2 आहे. तर नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्सचा यूज करून आपण थीटा फाइंड आउट करू शकतो. नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्सचा यूज करून आपण थीटा फाइंड आउट करू शकतो. थीटा म्हणजे काय तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट. थीटाची व्हॅल्यू काय असते, फॉर्म्युला काय असतो थीटाचा 2πn. त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलेलं होतं बघा की जेव्हा आपल्याला नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स गिव्हन आहेत तर एका रिव्हॉल्युशनमध्ये जर 2π एवढा अँगल कवर होत असेल तर n रिव्हॉल्युशन्समध्ये किती अँगल कवर होणार तर 2πn एवढा अँगल कवर होईल. मग आता इथे n ची व्हॅल्यू ही 2 आहे. मग 2π × 2
आन्सर किती येणार आहे बघा 4 पाय. देअरफॉर थीटा किती मिळाला आपल्याला 4 पाय रेडियन. म्हणजे 2 रिव्होल्यूशन्समध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट ही किती झालेली आहे इथं तर 4 पाय रेडियन एवढी झालेली आहे. आता आपल्याकडे ओमेगा आहे, त्यानंतर ओमेगा नॉटची व्हॅल्यू आहे, त्यानंतर थीटाची व्हॅल्यू आहे आणि आपल्याला काय विचारलेलं आहे बघा टॅन्जन्शियल ॲक्सेलरेशन AT विचारलेलं आहे. टॅन्जन्शियल ॲक्सेलरेशन AT विचारलेलं आहे. आता टॅन्जन्शियल ॲक्सेलरेशन याचा फॉर्म्युला हा काय असतो R अल्फा असतो बरोबर. टॅन्जन्शियल ॲक्सेलरेशन सगळ्यांना आठवते का बघा मी तुम्हाला AT आणि AR दोघांचे फॉर्म्युले सांगितलेत. त्याच्यातला टॅन्जन्शियल ॲक्सेलरेशन AT जो आहे त्याचा फॉर्म्युला काय असतो तर R अल्फा असतो. आता आपल्याकडे R आहे गिव्हन आहे आपल्याला. मग आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट काय केलं पाहिजे अल्फा फाइंड आउट केला पाहिजे. जर तुम्ही अल्फा डिराईव्ह केला आणि त्याला R न मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला टॅन्जन्शियल ॲक्सेलरेशन मिळून जाईल. मग आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अल्फा काढायचा आहे. तर अल्फा कसा काढायचा आपल्याकडे आहे काय काय बघायचं. काय आहे ओमेगा आहे, ओमेगा नॉट आहे, थीटा आहे. ओके ओमेगा नॉट थीटा यांचा यूज करून आपण कोणतं रिलेशन इथे वापरून अल्फा डिराईव्ह करू शकतो. तुम्हाला मी 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स सांगितलेले होते बरोबर. अँग्युलर मोशन किंवा सर्क्युलर मोशनमध्ये जसे आपले v = u + at असे इक्वेशन्स आहेत की नाही तसेच रोटेशनल मोशनसाठी इक्वेशन सांगितलेले होते. म्हणजे आपल्याला काय काय माहिती आहे फायनल व्हेलॉसिटी माहिती आहे, इनिशियल व्हेलॉसिटी माहिती आहे. फायनल व्हेलॉसिटी, इनिशियल व्हेलॉसिटी आणि थीटा म्हणजे डिस्प्लेसमेंट. ओके म्हणजे फायनल व्हेलॉसिटी, इनिशियल व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट या 3 क्वांटिटी आपल्याला माहिती आहेत आणि ॲक्सेलरेशन काढायचं आहे. तर आपल्याला कितवं इक्वेशन यूज केलं पाहिजे बघा v² = u² + 2as याला सप्लिमेंटरी जे इक्वेशन आहे ते इक्वेशन इथे आपल्याला यूज केलं पाहिजे. मग इक्वेशन काय आहे तर ω² = ω02 + 2 अल्फा थीटा. काय इक्वेशन आहे बघा ω² = ω02 + 2 अल्फा थीटा. ओके यातला ओमेगा म्हणजे फायनल व्हेलॉसिटी, ओमेगा नॉट म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी आणि प्लस काय आहे 2 अल्फा थीटा. ओके तर आता याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकूयात. ओमेगा किती आहे 4 पाय, 4 पायचा स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा नॉट किती आहे 0 + 2 × अल्फा काढायचा आहे आपल्याला आणि थीटा किती आहे बघा 4 पाय. ओके मग इथं किती आला बघा 16 π² इज इक्वल टू 8 अल्फा × पाय. देअरफॉर अल्फा इज इक्वल टू अल्फाची व्हॅल्यू फाइंड आउट करून सांगा मला किती येते. अल्फा किती येतोय बघा अल्फा फाइंड आउट करून सांगा लवकर चला. रिप्लाय करायचा पटकन. अल्फा इज इक्वल टू किती 2 पाय. श्रेया करेक्ट आहे. अल्फा इज इक्वल टू किती येणार 2 पाय रेडियन पर सेकंड स्क्वेअर. अल्फाचं एसआय युनिट काय असतं रेडियन पर सेकंड स्क्वेअर. ओके अनुष्का, श्रुती ओके करेक्ट आहे. अल्फा इज इक्वल टू काय असणार आहे 2 पाय रेडियन पर सेकंड स्क्वेअर. आदिती थीटा 2 पाय थीटा काय थीटा इज इक्वल टू 2 पाय n कसा आला. ओके हाच क्वेश्चन आहे का थीटा इक्वल टू 2 पाय n हा फॉर्म्युला कसा आला बरोबर आहे. हां आता लक्ष द्या. मला सांगा एका रिव्होल्यूशनमध्ये नीट लक्ष द्यायचं. एक रिव्होल्यूशन सर्कलवर जेव्हा कंप्लीट होतं, एक रिव्होल्यूशन जेव्हा सर्कलवर कंप्लीट होतं तेव्हा अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटाची व्हॅल्यू ही किती असते. आन्सर द्यायचं पटकन. एक रिव्होल्यूशन कंप्लीट झाल्यानंतर अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजेच किती अँगल कव्हर झालेला आहे 2 पाय. ओके आता मला सांगा 2 रिव्होल्यूशन्स कंप्लीट झाले. 2 रिव्होल्यूशन कंप्लीट झाले किती अँगल कव्हर होणार 2 × 2 पाय म्हणजे किती 4 पाय. ओके म्हणजे 2 × 2 पाय केलं ना तुम्ही. आता सपोज मी तुम्हाला म्हटलं 10 रिव्होल्यूशन्स कंप्लीट झाले 10 रिव्होल्यूशन्स तर 2 पाय × 10 असं येईल ना म्हणजेच किती येणार 20 पाय. ओके म्हणजे आपण काय करतोय तर 2 पायला किती रिव्होल्यूशन्स कंप्लीट झालेत त्या नंबरनी मल्टिप्लाय करतो म्हणजे आपल्याला टोटल अँग्युलर डिस्प्लेसमेंट मिळते.
थीटा इज इक्वल टू 2π इंटू नंबर ऑफ रिव्होल्युशन्स, आणि नंबर ऑफ रिव्होल्युशन्स म्हणजे इथं n घेतलेले आहेत, इथं n ही फ्रिक्वेन्सी नाही, n म्हणजे काय आहे तर नंबर ऑफ रिव्होल्युशन्स आहेत. आलं का लक्षात? समजलं का? आदिती, आसिया, आलं लक्षात? ओके. आता इथे अल्फा आपल्याला मिळालेला आहे. आता काय विचारलेलं आहे बघा, टँजन्शियल ॲक्सेलरेशन AT, टँजन्शियल ॲक्सेलरेशन AT इज इक्वल टू काय असेल, r इंटू अल्फा. आरची व्हॅल्यू किती आहे बघा, 20/π, r इज इक्वल टू आहे 20/π इंटू अल्फा किती आहे बघा 2π, 20/π इंटू 2π, पाय कॅन्सल झाला, किती आला आन्सर 40 मीटर पर सेकंड स्क्वेअर, 40 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. झालंय ना? नेक्स्ट एक्झाम्पल घ्यायचं आहे. एक्झाम्पल नंबर 9 नको, 11. एक्झाम्पल नंबर 11 यातले जे एक्झाम्पल स्किप केलेत मी ते एक्झाम्पल आपण रोटेशनल मोशन हा टॉपिक झाल्यानंतर बघणार आहोत. ओके. 11th एक्झाम्पल बघा. द व्हील ऑफ अ कार इज रोटेटिंग ॲट द रेट ऑफ 1200 रिव्होल्युशन्स पर मिनिट. ऑन प्रेसिंग द accelerator for 10 seconds it start rotating at 4500 revolutions per minute. The angular acceleration of the wheel is, what is given, wheel of the car is rotating at the rate of 1200 revolutions per minute. revolutions per minute हे युनिट कुणाचं आहे सांगा मला. आपल्याला युनिट वरून क्वांटिटी आयडेंटिफाय करता आली पाहिजेत. 1200 रिव्होल्युशन्स पर मिनिट, एका मिनिटात किती रिव्होल्युशन्स होतात, म्हणजे ही कोणती क्वांटिटी आहे सांगा, फ्रिक्वेन्सी. प्राची करेक्ट आहे. काय दिलंय आपल्याला, फ्रिक्वेन्सी गिव्हन आहे. ओके. 1200 RPM रिव्होल्युशन्स पर मिनिट म्हणजे RPM. ओके. तर आता ऑन प्रेसिंग द ॲक्सेलरेटर फॉर 10 सेकंड म्हणजे टाइम किती सांगितलेला आहे 10 सेकंड. स्टार्ट रोटेटिंग ॲट 4500 रिव्होल्युशन्स पर मिनिट. ओके. आता इथं दोन तुम्हाला फ्रिक्वेन्सी गिव्हन आहेत, त्यातली N1 घ्यायची आहे 1200 आणि N2 किती घ्यायची आहे 4500 आणि टाइम घ्यायचा आहे 10 सेकंड आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन तुम्हाला व्हीलचं विचारलं आहे. ओके. फर्स्ट N1 इज इक्वल टू 1200 RPM. RPM हे SI युनिट आहे का सांगा मला. RPM इज द SI युनिट और नॉट. रिव्होल्युशन्स पर मिनिट हे SI युनिट आहे का. येस, नो, नो. ओके. RPS असायला पाहिजे तिथे. ओके. रिव्होल्युशन्स पर सेकंद असलं पाहिजे, रिव्होल्युशन्स पर मिनिट हे SI युनिट नाही. मग RPS मध्ये कन्वर्ट करा. कसं करायचं तर 1200/60 RPS, 1200/60 RPS किती येणार बघा 20 RPS, 20 RPS. देन N2 किती आहे बघा, N2 इज 4500 RPM. दॅट इज 4500 डिवायडेड बाय 60 RPS. काय येईल बघा, याचा आन्सर सांगा मला किती येत आहे, किती येते बोला. डिवाइड करा ते किती येते आन्सर 4500/60. एवढा वेळ लागतो का रे डिव्हिजन करायला. 75. ओके. 75 RPS. आता यानंतर टाइम गिव्हन आहे आपल्याला. टाइम किती गिव्हन आहे बघा 10 सेकंद. टाइम आहे 10 सेकंद. दोन फ्रिक्वेन्सी आपल्याला गिव्हन आहेत N1 N2 आणि टाइम, आणि विचारलंय काय आपल्याला अल्फा. मला सांगा ॲक्सेलरेशन A आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि आपल्याकडे V1 आणि V2 आहे. V1 आहे, V2 आहे आणि टाइम आहे. तर आपण ॲक्सेलरेशन कसं फाइंड आउट करतो तर V2 - V1/T म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. V2 - V1/T याच्यावरून आपण फाइंड आउट करतो ॲक्सेलरेशन A. मग सेम तसंच आता आपल्याला अल्फा फाइंड आउट करायचं आहे. तर अल्फा फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला ओमेगा घेतला पाहिजे.
मग अल्फा इज इक्वल टू काय असणार, ω2 मायनस ω1 अपॉन टी. ओके, आता आपल्याला ω1 ω2 गिव्हन आहे का, नाही, पण आपल्याला गिव्हन काय आहे, n1 आणि n2 गिव्हन आहे. मग ω1 कसा काढायचा, तर 2πn1. ω2 कसा काढायचा, तर 2πn2. ओके, तर आता इथे बघा अल्फाचा फॉर्म्युला काय असणार, ω2 मायनस ω1 अपॉन टी, 2πn2 मायनस 2πn1 अपॉन टी, दॅट इज 2π इंटू ब्रॅकेट n2 मायनस n1 अपॉन टी, 2π इंटू ब्रॅकेट n2 मायनस n1 अपॉन टी. पुढे इज इक्वल टू 2π n2 किती आहे बघा 75, n1 आहे 20 आणि डिवायडेड बाय टाईम आहे 10. मग किती येणार इथे 2π इंटू ब्रॅकेट 55 आणि अपॉन 10. किती येते बघा आन्सर, ऑप्शन्स काय आहेत याचे, 30 रेडियन पर सेकंड स्क्वेअर, 1880 डिग्री पर सेकंड स्क्वेअर, 40 रेडियन पर सेकंड स्क्वेअर आणि 1980 डिग्री पर सेकंड स्क्वेअर. ओके, म्हणजे आत्ता आपल्याला जे इथे आन्सर मिळतं आहे हे आन्सर कशामध्ये आहे, रेडियन पर सेकंड स्क्वेअरमध्ये आहे. कशामध्ये आहे, रेडियन पर सेकंड स्क्वेअरमध्ये आहे. ओके, आता याला मॅच होणारा एकही ऑप्शन त्याच्याकडे नाही, म्हणजे रेडियन पर सेकंड स्क्वेअर याच्यामध्ये 2 ऑप्शन आहेत या युनिटमध्ये आणि ते दोन्ही ऑप्शन आपल्या इथे मॅच होत नाहीत. आणि मग काय केलं पाहिजे आपल्याला, तर याला कन्वर्ट केलं पाहिजे कशामध्ये, डिग्री पर सेकंड स्क्वेअरमध्ये. मग डिग्री पर सेकंड स्क्वेअरमध्ये कसं कन्वर्ट करायचं, तर इज इक्वल टू 2π इंटू 55 अपॉन 10 आणि इंटू 360 अपॉन 2π डिग्री पर सेकंड स्क्वेअर, डिग्री पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे रेडियन पर सेकंड स्क्वेअरचं कन्व्हर्जन डिग्री पर सेकंड स्क्वेअरमध्ये करत असताना काय केलं पाहिजे आपल्याला, 360 अपॉन 2π मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, 360 अपॉन 2π मल्टिप्लाय करायचं. याचं फायनल आन्सर काय आहे ते सांगा आता मला. 2π कॅन्सल करा, 36 इंटू 55 किती येते बघायचं आन्सर, 36 इंटू 55 करा, काय येते बघा आन्सर, ऑप्शन डी 1980 करेक्ट आहे. काय आन्सर आलं, 1980. पूर्वा करेक्ट आहे, आदिती करेक्ट आहे, प्राची करेक्ट आहे, अजिंक्य करेक्ट, आदिती बर्गे करेक्ट आहे, आसिया ओके, तेजस, लास्ट ऑप्शन 1980 हा करेक्ट आहे बघा. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल घ्यायचं आहे, एक्झाम्पल नंबर 13. एक्झाम्पल नंबर 13 घ्यायचं आहे बघा. काय एक्झाम्पल आहे, अ व्हील हॅज अ स्पीड ऑफ 1200 रिव्हॉल्युशन्स पर मिनिट ॲज इट इज मेड टू स्लो डाऊन ॲट द रेट ऑफ 4 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. द नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स इट मेक्स बिफोर कमिंग टू रेस्ट. काय विचारलेलं आहे आपल्याला, की तो रेस्टमध्ये यायच्या आधी त्याचे रिव्हॉल्युशन्स किती कंप्लीट झालेले असणार आहेत. गिव्हन काय आपल्याला, फ्रिक्वेन्सी गिव्हन आहे. ओके, गिव्हन डेटा लिहायचं सगळ्यांनी. गिव्हन बघा, गिव्हनमध्ये काय काय आहे बघा. पहिल्यांदा फ्रिक्वेन्सी 1200 रिव्हॉल्युशन्स पर मिनिट म्हणजे RPM, म्हणजेच 1200 अपॉन 60 RPS, म्हणजे हे आन्सर किती आलं, 20 RPS. फ्रिक्वेन्सी आहे 20 RPS. लक्षात ठेवा, RPS म्हणजेच हर्ट्ज, RPS म्हणजेच काय, हर्ट्ज. लक्षात ठेवायचं. रिव्हॉल्युशन्स पर मिनिट, सॉरी रिव्हॉल्युशन्स पर सेकंद, त्यानंतर सायकल्स पर सेकंद, याला काय म्हटलं जातं, हर्ट्ज असं म्हटलं जातं. ओके, तर आता इथे फ्रिक्वेन्सी गिव्हन आहे. त्यानंतर ॲट द रेट ऑफ 4 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. रेडियन पर सेकंड स्क्वेअर हे युनिट कुणाचं आहे, अल्फाचं आहे ना, म्हणजे इथे अल्फा गिव्हन आहे. किती आहे अल्फा, 4 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. एन आहे आपल्याकडे, अल्फा आहे. आणि आणखीन काय गिव्हन आहे, तर बिफोर कमिंग टू रेस्ट. बिफोर कमिंग टू रेस्ट म्हणजे फायनल पोझिशन ही रेस्ट पोझिशन आहे. फायनल पोझिशन जर रेस्ट पोझिशन असेल तर फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा ही किती असली पाहिजे, 0 असली पाहिजे. म्हणजे इथं ओमेगाची व्हॅल्यू किती असणार आहे, 0 असणार आहे. ओके, तर आपल्याकडे आता ओमेगा आहे, अल्फा आहे आणि एन आहे.
यांचा यूज करून आपण काय काढू शकतो सांगा मला. ओमेगा, अल्फा आणि एन यांचा यूज करून आपण काय डिटरमाइन करू शकतो. कोण सांगेल. काय करायचं पहिल्यांदा फाइंड आउट बोला. काय फाइंड आउट करायचं. एन आहे. एन अँग्युलर डिस्प्लेसमेंट करेक्ट आहे. बघा एन आहे आपल्याकडे. एन ही इनिशियल फ्रिक्वेन्सी आहे. इनिशियल फ्रिक्वेन्सीवरून आपण इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी काढू शकतो. इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा नॉट पहिल्यांदा फाइंड आउट करायची. ओमेगा आपल्याकडे आहे बरोबर. ओमेगा नॉट जी आहे ती कशी काढणार आपण. 2πn या फॉर्म्युलाने काढणार आणि फॉर्म्युला यूज करायचा ओमेगा स्क्वेअर इक्वल टू ओमेगा नॉट स्क्वेअर प्लस 2 अल्फा थीटा आणि याचा यूज करून पहिल्यांदा अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा फाइंड आउट करायची आणि त्यानंतर तुम्हाला रिव्होल्यूशन्स किती आहेत ते विचारलंय तेव्हा एन डिटरमाइन करायचा. ओके बघा सुरुवातीला ओमेगा स्क्वेअर इक्वल टू असणार आहे ओमेगा नॉट स्क्वेअर प्लस 2 अल्फा थीटा. ओके आता ओमेगाची व्हॅल्यू आहे 0. ओमेगा नॉट म्हणजे असणार 2πn आणि इथं त्याचा स्क्वेअर. त्यानंतर ॲक्सेलरेशन हे निगेटिव्ह असणार आहे कारण इथं ओमेगाची व्हॅल्यू 0 आहे. फायनल व्हेलॉसिटी जर 0 होत असेल म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी प्रेझेंट आहे फायनल व्हेलॉसिटी 0 होती आहे तर या केसमध्ये व्हेलॉसिटी गोज ऑन डिक्रीजिंग सो ॲक्सेलरेशन इज निगेटिव्ह म्हणजे इथं अल्फाची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल -2 अल्फा थीटा. देअरफॉर 4π² n² इज इक्वल टू असेल 2 अल्फा थीटा. 4π² n² इक्वल टू असेल 2 अल्फा थीटा इज इक्वल टू पुढे काय बघा येईल. थीटा फाइंड आउट करायचं आहे ना आपल्याला. मग थीटा इज इक्वल टू असेल 2π² n² अपॉन अल्फा. काय येईल बघा फॉर्म्युला 2π² n² अपॉन अल्फा. ओके सो थीटा इज इक्वल टू 2 इंटू π² इंटू n किती आहे बघा 20 इंटू 20 डिवायडेड बाय अल्फा. अल्फाची व्हॅल्यू आहे 4. ओके पुढे काय येईल बघा 200 π² इज इक्वल टू असेल थीटा. करेक्ट आहे का बघा आन्सर. 200 π² आहे का बघा. करेक्ट आहे ना. येस. मग थीटा इज इक्वल टू 200 π² मिळाला. आता एका रिव्होल्यूशनमध्ये 2π एवढा अँगल कव्हर केला जातो तर असे किती रिव्होल्यूशन्स होणार ते काढायचे. आता थीटा इज इक्वल टू असेल 2πn. देअरफॉर n इज इक्वल टू असणार थीटा अपॉन 2π. थीटाची व्हॅल्यू किती आहे 200 π² आणि अपॉन 2π. मग 2 कॅन्सल 100π म्हणजे 100 इंटू 3.14 म्हणजे किती रिव्होल्यूशन्स आले 314 रिव्होल्यूशन्स. 314 रिव्होल्यूशन्स. ओके सगळ्यांना आता लक्षात आलं का बघा की 2πn हा फॉर्म्युला ओमेगासाठी कसा वापरायचा आणि थीटासाठी कसा वापरायचा. या एकाच एक्झाम्पलमध्ये आपण ओमेगाच्या जागी पण 2πn टाकलाय आणि याच एक्झाम्पलमध्ये थीटाच्या जागी पण 2πn टाकलाय. ओके काय फरक आहे बघा. ओमेगाच्या जागी जो आपण 2πn टाकला तिथं n म्हणजे फ्रिक्वेन्सी घेतलेली आहे. ओके इथला n जो आहे हा रिप्रेझेंट करतो फ्रिक्वेन्सी आणि थीटा इक्वल टू 2πn मध्ये जो n आहे तो काय रिप्रेझेंट करतो. थीटा इक्वल टू 2πn मधला n हा काय रिप्रेझेंट करतो बोला. काय असतात n. इथं n म्हणजे काय की नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स. समजलं का सगळ्यांना. एक्झाम्पल लक्षात आलंय का सर्वांच्या. ओके आदिती. आसिया, अनुष्का, आदिती बर्गे, श्रेया. ओके आता मी नेक्स्ट एक्झाम्पल सांगते ते घ्या. चला पुढचं एक्झाम्पल 14 नंबरचं. अ कार इज मूव्हिंग श्रुती. अ कार इज मूव्हिंग ॲट स्पीड ऑफ 72 km/h. The radius of its wheel is 0.25 meter. If the wheels are stopped in 20 rotations by applying brakes, then angular retardation produced by the brakes is. सोपा आहे बघा हे पण एक्झाम्पल. एकदा कन्सेप्ट कळला ना आपल्याला की कसे एक्झाम्पल सोडवायचे तर एक्झाम्पल इझिली आपल्याला याचे सॉल्व्ह होऊ शकतात. बघा कार इज मूव्हिंग ॲट अ स्पीड ऑफ 72 km/h. इथं तुम्हाला कारचं स्पीड गिव्हन आहे. किती आहे ते तर 72 km/h. ओके तर याच्यामध्ये पहिल्यांदा घ्या हे जे स्पीड आहे 72 km/h हे कसलं स्पीड आहे तर v आहे. v 72 km/h. ओके त्यानंतर काय सांगितलेलं आहे रेडियस r गिव्हन आहे
0.25. नाही, ह्याला यू घ्या कारण ब्रेक अप्लाय केलेत ना, म्हणजे व्हीची व्हॅल्यू ही 0 असणार आहे. रेडियस 0.25 मीटर आहे आणि नंबर ऑफ रोटेशन्स इज इक्वल टू n इज इक्वल टू आहे 20. ओके. आणि तुम्हाला विचारलेलं आहे अँग्युलर रिटार्डेशन, अल्फा विचारलेला आहे, अल्फा. तर काय केलं पाहिजे सांगा मला. फर्स्ट स्टेप सगळ्यात काय केलं पाहिजे, कोण सांगेल मला काय करायचं. फायनल व्हेलॉसिटी 0 आहे, व्ही 0 आहे, याचा अर्थ ओमेगा सुद्धा किती असणार, 0 असणार. व्ही 0 आहे म्हणजे ओमेगा पण किती असणार, 0 असणार. ओके. व्ही इज इक्वल टू 0, देअरफॉर ओमेगा इज ऑल्सो इक्वल टू 0. ओके. आता आपल्याकडे इनिशियल व्हेलॉसिटी आहे यू आणि आर आहे. याचा यूज करून आपण काय काढू शकतो, कोण सांगेल मला. यू आणि आर वापरून आपण काय काढू शकतो इथे, ओमेगा नॉट. करेक्ट आहे अनुष्का. काय फाइंड आउट करायचं पहिल्यांदा, ओमेगा नॉट. कसं फाइंड आउट करायचं, व्ही बाय आर, म्हणजेच इथे असणार यू बाय आर. ओके. आता यू किती आहे बघा, यू आता 72. याला कन्वर्ट करायला पाहिजे, ॲज इट इज घ्यायचं का ते किलोमीटर पर आवरमधलं, नाही घ्यायचं कारण तिथं युनिट काय असायला पाहिजे, मीटर पर सेकंड. म्हणजे 72 इंटू 5/18 मीटर पर सेकंड म्हणजेच 20 मीटर पर सेकंड. म्हणजे इथे येणार 20 डिवायडेड बाय 0.25. किती आन्सर येते सांगा मला. 20 डिवायडेड बाय 0.25 किती येणार, 80. करेक्ट आहे, 80 रेडियन पर सेकंड. ओके. म्हणजे आपल्याला मिळालेला आहे ओमेगा नॉट. ओमेगा नॉट मिळाला, ओमेगा आहे आपल्याकडे, त्यानंतर अल्फा आहे. मग एन विचारलाय, एन काढण्यासाठी पहिल्यांदा काय फाइंड आउट केला पाहिजे, एन फाइंड आउट करण्यासाठी पहिल्यांदा काय फाइंड आउट करायचा बोला. ओमेगा नॉट, अल्फा या तिघांचा यूज करून सगळ्यात पहिली स्टेप काय फाइंड आउट केलं पाहिजे, पटकन रिप्लाय करायचा आहे मला. काय फाइंड आउट करायचा, कोण सांगताय. किती सोपं आहे रे, थीटा. करेक्ट आहे अनुष्का. काय फाइंड आउट करायचा, थीटा. ओमेगा स्क्वेअर इक्वल टू ओमेगा नॉट स्क्वेअर प्लस 2 अल्फा थीटा. हा फॉर्म्युला वापरा. ओमेगाची व्हॅल्यू 0 आहे, इज इक्वल टू ओमेगा नॉट स्क्वेअर म्हणजे 80 इंटू 80 आला इथे, आणि इथे प्लस साईन घेते मी कारण ऑप्शन्स हे निगेटिव्ह आहेत. ऑप्शन्स जर निगेटिव्ह यायचे असतील तर इथलं साईन हे पॉझिटिव्ह असलं पाहिजे. प्लस 2 इंटू अल्फा, अल्फाची व्हॅल्यू किती आहे बघा, सॉरी याच्यामध्ये अल्फा माहीत नाही आहे ना आपल्याला. हां, नंबर ऑफ रोटेशन्स दिलेत. ओके, नंबर ऑफ रोटेशन्स गिव्हन आहेत. अल्फा काढायचं आहे आपल्याला, अल्फा तसाच ठेवा 2πn. ओके. मग 0 इक्वल टू 80 इंटू 80 6400 प्लस 2 इंटू 2 4 पाय. एनची व्हॅल्यू किती आहे 20 आणि इंटू अल्फा. ओके. हां, आता याच्यामध्ये पुढे बघा. therefore 0 इक्वल टू 6400 प्लस 80 पाय अल्फा. therefore 6400 इज इक्वल टू मायनस 80 पाय अल्फा. therefore अल्फा इज इक्वल टू मायनस 6400 अपॉन 80 पाय. आन्सर फाइंड आउट करायचं आहे याचं. पायची व्हॅल्यू पुटअप करा 3.14. पायची व्हॅल्यू पुटअप करायची आहे 3.14. 3.14च्या ऐवजी अप्रॉक्सिमेटली तुम्ही 3 घ्या म्हणजे कॅल्क्युलेशनला इझी जाईल. म्हणजे वर येईल 6400 आणि अपॉन खाली येणार आहे 80 इंटू 3 म्हणजेच 240. ओके. 6400 अपॉन 240 याचा आन्सर किती येते सांगा मला. अप्रॉक्सिमेटली 25. ओके. काय येते आन्सर याचं मायनस 25.5 असं आन्सर आलं पाहिजे. मायनस 25.5 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. झालंय का?
एक्झाम्पल झालं लिहून सर्वांचं? ओके, 15 नंबरचं एक्झाम्पल घ्यायचं. 15 अ व्हील टर्निंग विथ अँग्युलर स्पीड ऑफ 30 रिव्होल्यूशन्स पर सेकंड इज ब्रॉट टू रेस्ट विथ कॉन्स्टंट ॲक्सलरेशन. इट टर्न्स 60 रिव्होल्यूशन्स बिफोर इट स्टॉप्स. द टाईम दॅट इलॅप्सेस बिफोर इट स्टॉप्स इज. टाईम विचारलेला आहे. गिव्हन डेटा लिहून घ्यायचं सर्वांनी. घ्या. फर्स्ट अँग्युलर स्पीड 30 रिव्होल्यूशन्स पर सेकंड दिलं आहे, पण मला सांगा याचा सिम्बॉल हा ओमेगा घ्यायचा का एन घ्यायचा? ओके, मला सांगा पहिल्यांदा हे कधीही युनिट चेक करायचं. युनिट जर रिव्होल्यूशन्स पर सेकंद दिला असेल तर काय सिम्बॉल असणार आहे? एन असणार आहे. करेक्ट आहे. इथं जर युनिट तुम्हाला रेडियन पर सेकंद दिलं असतं तर मात्र इथे ओमेगा घ्यायला लागला असता. ओके, जरी त्यांनी तिथे सांगितलंय की अँग्युलर स्पीड 30 रिव्होल्यूशन्स पर सेकंद आहे, तरी अँग्युलर स्पीडचं युनिट रेडियन पर सेकंद असतं, पण ते इथं नाही आहे. इथं काय आहे तर रिव्होल्यूशन्स पर सेकंद आहे, म्हणून त्याला एन हा सिम्बॉल घ्यावा लागेल तुम्हाला. ओके, घ्या. गिव्हन N1 इज इक्वल टू 30 रिव्होल्यूशन्स पर सेकंड. N1 इज इक्वल टू किती आहे? 30 रिव्होल्यूशन्स पर सेकंड. त्यानंतर किती रिव्होल्यूशन्स आहेत बघा? N इज इक्वल टू व्हॅल्यू किती येते बघा? नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स N किती आहेत? 60. N इक्वल टू 60. व्यवस्थित लिहा बरं का. N1 म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे. ही N1 फ्रिक्वेन्सी किती सांगितलेली आहे आपल्याला? 30 RPS. आणि नंबर ऑफ रोटेशन्स किंवा नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स हे आहेत 60. ओके, म्हणजे हे N आहेत N. आणि आपल्याला विचारलं आहे की टाईम काय असेल? टाईम. ओके, म्हणजे त्याला रेस्टमध्ये येण्यासाठी जो टाईम लागेल तो टाईम आपल्याला इथे विचारला आहे. मग टाईम काढण्यासाठी आपल्याकडे N1 आहे. N1 वरून आपण ओमेगा 1 काढू शकतो, म्हणजेच ओमेगा नॉट. ओमेगा नॉट इक्वल टू असेल 2πN1. ओके, आणि फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा ही किती असणार आहे? 0. कारण बॉडी रेस्टमध्ये येते त्याच्यामुळे ओमेगाची व्हॅल्यू किती असेल? 0 असेल. ओमेगा आहे आपल्याकडे, नंबर ऑफ रोटेशन्स आहेत आणि ओमेगा नॉट आहे. तर याचा यूज करून आपण सगळ्यात पहिल्यांदा बघा, याचा यूज करून आपण थीटा काढू शकतो. नंबर ऑफ रोटेशन्सवरून थीटा काढू शकतो. इथं आपल्याकडे ओमेगा नॉट ओमेगा दोन्ही व्हॅल्यूज आहेत. तर आपण इथे पहिल्यांदा सगळ्यात काय फाइंड आउट करूयात? ओमेगा, ओमेगा नॉट, थीटा 3 व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत. मग सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय फाइंड आउट करता येईल? बोला, काय फाइंड आउट करायचं सगळ्यात पहिल्यांदा? रिप्लाय करा. ओमेगा, ओमेगा नॉट. अनुष्का करेक्ट आहे. काय? ओमेगा, ओमेगा नॉट आणि थीटा असेल तर आपण पहिल्यांदा अल्फा फाइंड आउट करणार आहोत. ओमेगा स्क्वेअर इक्वल टू ओमेगा नॉट स्क्वेअर प्लस 2 अल्फा थीटा. 0 इक्वल टू ओमेगा नॉट जे आहे ते 2πN1 येईल इथे आणि याचा स्क्वेअर प्लस 2 अल्फा इंटू थीटा जो आहे तो असणार आहे 60. मी इथं साईन मायनस घेते कारण रिटार्डेशन आहे, मग अल्फाची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल. Therefore 120 alpha is equal to 4π square N1 square. Therefore 120 alpha is equal to 4π square N1 किती आहे? 30. 30चा स्क्वेअर असेल 900. ओके, मग अल्फा इज इक्वल टू असेल 900 इंटू 4 इंटू पाय स्क्वेअर आणि डिव्हायडेड बाय 120. ओके, 900 इंटू 4 अपॉन 120 आणि इंटू काय असेल? पाय स्क्वेअर. याचा आन्सर सांगा किती येणार? किती पाय स्क्वेअर येईल हे? इथं 60 आपण काय घेतला? थीटा. एक मिनिट, सॉरी चुकून इथे काय झालं बघा, 2πN असायला पाहिजे. थीटाची व्हॅल्यू ही 2πN असायला पाहिजेत. एक मिनिट, थोडासा चेंज करायला लागेल इथे. बघा काय, 2 अल्फा थीटा आहे ना हा, मग अल्फा मी निगेटिव्ह टाकला आणि थीटाची व्हॅल्यू ही 2πN टाकणार. मग इथं काय येईल तर 4π स्क्वेअर N1 स्क्वेअर इज इक्वल टू 4 अल्फा पाय इंटू N. therefore 4π N1 स्क्वेअर
N1 किती आहे 30 म्हणजे इथे आला 900 इज इक्वल टू 4 अल्फा पाय कॅन्सल झालेला आहे आणि N जे आहेत ते आहेत नंबर ऑफ रोटेशन्स किती आहेत 60. देअरफॉर अल्फा इज इक्वल टू असेल 900 इंटू 4 पाय अपॉन 60 इंटू 4. किती येते बघा आन्सर 15 पाय येते का बघा. हे सॉल्व केल्यानंतर हे 4 4 कॅन्सल होईल 15 पाय असं आन्सर येईल अल्फाचं. बरोबर का 15 पाय हे आन्सर मिळालं आपल्याला. कळालं का इथपर्यंत सगळ्यांना. ओके. आता याच्यानंतर आपल्याला टाइम काढायचा आहे टाइम. तर टाइमसाठी आपल्याला फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन घेतलं पाहिजे. ओमेगा इज इक्वल टू ओमेगा नॉट प्लस अल्फा टी. ओमेगा इज इक्वल टू काय असणार आहे ओमेगा नॉट प्लस अल्फा टी. तर याच्यामध्ये ओमेगाची व्हॅल्यू आहे 0. ओमेगा नॉट जो आहे तो किती आहे बघा 2 पाय N1. त्यानंतर अल्फा जो आहे अल्फा तो इथे मायनस असणार आहे मायनस अल्फा टी. ओके. सो 2 पाय N1 इज इक्वल टू असेल अल्फा टी. देअरफॉर टी इज इक्वल टू 2 पाय N1 अपॉन अल्फा. 2 पाय इंटू N1 आहे 30 आणि अपॉन अल्फा आहे 15 पाय. आन्सर किती येते सांगा. किती आहे आन्सर 4 सेकंद करेक्ट आहे. 4 सेकंद करेक्ट आहे बघा आन्सर. त्यानंतर एक्झाम्पल नंबर मी सांगते ते होमवर्कला घ्यायचं. एक्झाम्पल नंबर 17 असेल होमवर्कला. 17 नंतर 19 होमवर्कला घ्यायचं आहे. 19 होमवर्कला असेल. त्यानंतर 20 नंबरचं एक्झाम्पल पण होमवर्कला असेल. 21 हा सुद्धा होमवर्कला असेल. 21 होमवर्कला असेल आणि 22 घ्यायचं आत्ता. 22 इथे आपण आत्ता सोडवणार आहोत. 22 नंबरचं एक्झाम्पल बघा. नंबरचं एक्झाम्पल जे आहे याच्यामध्ये बघा व्हेन अ सिलिंग फॅन इज स्विच्ड ऑन इट मेक्स 10 रिव्हॉल्युशन्स इन द फर्स्ट 3 सेकंड्स. Assuming a uniform angular acceleration, how many rotations it will make in the next 3 seconds? काय सांगितलंय बघा सिलिंग फॅन जो आहे तो स्विच ऑन केला तर तो किती रिव्हॉल्युशन्स करतो परफॉर्म 10 रिव्हॉल्युशन्स. किती सेकंदात तर पहिल्या 3 सेकंदात 10 रिव्हॉल्युशन्स कंप्लीट केले जातात. Assuming a uniform angular acceleration, how many rotation it will make in the next 3 seconds? ओके. स्विच ऑन केल्यानंतर 10 रिव्हॉल्युशन्स हे पहिल्या 3 सेकंदात होतात तर किती रिव्हॉल्युशन्स हे पुढच्या 3 सेकंदात होतील असा क्वेश्चन तुम्हाला इथं विचारला आहे. ओके. मला सांगा जेव्हा 3 रिव्हॉल्युशन्स कंप्लीट होणार आहेत 3 रिव्हॉल्युशन्स कंप्लीट होतील त्यावेळेस थीटा हा अँगल जो कव्हर केला जाईल तो अँगल जो आहे तो किती असेल 2 पाय इंटू 3 म्हणजे किती असणार आहे तर 6 पाय. बरोबर आहे का. पहिल्यांदा घ्यायचं आहे angle covered in first 3 seconds. First 3 seconds is equal to 3 revolutions घ्या. First 3 revolutions is equal to theta 3 is equal to किती असणार 2 पाय इंटू 3 म्हणजे किती असणार आहे 6 पाय. ओके. म्हणजे पहिल्या 3 सेकंदात अँगल किती कव्हर केला जाणार आहे तर 6. एक मिनिट किती रिव्हॉल्युशन्स आहेत 1 मिनिट 10 रिव्हॉल्युशन्स आहेत. हां इथं पहिल्या 3 सेकंदात घ्या. पहिल्या 3 सेकंदात रिव्हॉल्युशन्स होणार आहेत 10 रिव्हॉल्युशन्स 10 होणार. मग 10 इंटू 2 पाय म्हणजे 20 पाय आला. ओके. पहिल्या 3 सेकंदात रिव्हॉल्युशन्स किती झाले 10 रिव्हॉल्युशन्स झाले. मग त्या पहिल्या 3 सेकंदात जो अँगल डिस्क्राईब झाला तो 2 पाय इंटू नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स दॅट इज 10. आन्सर किती असेल 20 पाय. ओके. त्यानंतर तुम्हाला काय फाइंड आउट करावं लागेल
तर हे जे पहिले 3 रिव्हॉल्युशन्स होतात, मग याच्यामध्ये अल्फाची व्हॅल्यू काय असते? मग थीटा इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो? ओमेगा नॉट इंटू टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर. सुरुवातीला ते जे आहे ते कसं असणार? बॉडी रेस्टमध्ये असणार आहे. मग थीटा इक्वल टू डायरेक्टली फॉर्म्युला येणार हाफ टी स्क्वेअर. ओके, मग थीटा 3 इज इक्वल टू हाफ टी स्क्वेअर, हाफ अल्फा टी स्क्वेअर. थीटा 3 किती आहे? 20 पाय इज इक्वल टू हाफ अल्फा टी स्क्वेअर. आता हा जो टाईम आहे हा किती सेकंद आहे? 10 सेकंद आहे. सॉरी, किती सेकंद आहे? 3 सेकंद आहे आणि 10 रिव्हॉल्युशन्स आहेत. हां, मग थीटा 3 इज इक्वल टू किती येणार? हाफ अल्फा टी स्क्वेअर. मग 20 पाय इज इक्वल टू हाफ अल्फा इंटू 3 स्क्वेअर. मग पुढे 40 पाय अपॉन 9 इज इक्वल टू काय असणार आहे? अल्फा. अल्फाची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? 40 पाय अपॉन 9 एवढी मिळाली. ओके, तर आता अँगल टर्न इन 6 सेकंद फाइंड आउट करायचा. म्हणजे पहिल्या 6 सेकंदात जो अँगल टर्न केला जाईल तो पहिल्यांदा फाइंड आउट करायचा. ओके, म्हणजे आपल्याला काय सांगितलेलं आहे की 3 सेकंदात रिव्हॉल्युशन्स किती होतात? 10 रिव्हॉल्युशन्स होतात. 10 रिव्हॉल्युशन्स 3 सेकंदात. क्वेश्चन बुकमध्ये नाही आहे का? हां, ओके, पण तरी पण माहिती असू देत. बघा काय काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये. अँगल टर्न इन 6 सेकंद फ्रॉम द स्टार्टिंग. ओके, क्वेश्चन नाही हा. बरं, हा क्वेश्चन जो आहे तो नेक्स्ट लेक्चरला 19 नंबरला आहे का? ओके, आणि व्हॅल्यूज वेगळ्या आहेत. बरं, मग तुम्ही हे सोडवून बघा. त्याचं सोल्युशन मागे असेल तर थोडंसं ट्राय करून बघा. जसं मी तुम्हाला होमवर्कला एक्झाम्पल दिलेले आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला हे सोडवायचं आहे. इथे काय काय करायचं आहे सगळ्यांनी स्टेप वाईज लक्षात ठेवा. स्टेप वाईज लक्षात ठेवा. तुम्हाला काय विचारलं आहे की शेवटच्या 3 सेकंदात जो अँगल कवर केला जाणार आहे तो किती असेल. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की पहिल्या 3 सेकंदातला आपण अँगल काढला, त्याच्यावरून आपण ॲक्सेलरेशन काढलं. हे ॲक्सेलरेशन थ्रू आउट द मोशन कसं असेल? कॉन्स्टंट असेल. टोटल जर 6 रोटेशन्स झालेले आहेत, किती झाले? 6 झाले. म्हणजे 0 to 6 आपण जर असा काउंट घेतला 0 to 6, हा पण एवढ्या रोटेशन्ससाठी आपल्याला टाईम किती लागतोय तो टाईम काढायचा आणि त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट किती झाली ती फाइंड आउट करायची आणि मग टोटल डिस्प्लेसमेंटमधून पहिली डिस्प्लेसमेंट मायनस करायची म्हणजे शेवटची मिळते. ओके, तर बघा हे ट्राय करा. जमतंय का हे एक्झाम्पल? 19 नंबरला असेल तर थोडं ट्राय करा. आणि उद्याच्या लेक्चरपासून नीट लक्षात घ्या सगळ्यांनी की उद्याच्या लेक्चरपासून आपण आपला रोटेशनल मोशन हा टॉपिक स्टार्ट करतोय आणि त्याच्यामुळं प्रेझेंटी तुमची कंपल्सरी असलीच पाहिजे. रोटेशनल मोशन हा जो टॉपिक आहे हा हायर वेटेजचा टॉपिक आहे आणि मेन म्हणजे याच्यावर जास्तीत जास्त MCQs विचारले जातात JEE नीटला. त्याच्यामुळं खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. तर प्रत्येक पहिल्या लेक्चरपासून तो टॉपिक संपेपर्यंत आपल्याला अजिबात एकही लेक्चर बंक करायचं नाही आहे. ओके, रोटेशनल मोशन या टॉपिकला उद्यापासून सर्वांनी प्रेझेंट राहायचं आहे. मला ॲब्सेंटी दिसली नाही पाहिजे बरं का कुणाची. ओके.